भावी अधिकाऱ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला उत्तर आठवायचं नाहीये, तर आपल्याला 4 पर्याय दिलेत. त्या 4 पर्यायांमधून आपल्याला उत्तर शोधायचंय किंवा आपल्याला ते योग्य उत्तर असं निवडायचं आहे. चलिए शुरू करते हैं. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात आणि तुम्हाला ऑफिसर बनण्यासाठी तुम्हाला मदत करेल असं एखादं व्यासपीठ शोधत आहात, तर तुम्ही करेक्ट ठिकाणी आलेला आहात. खास तुमच्यासाठी तुम्हाला मदत होईल अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून येणाऱ्या वर्षीच्या अटेम्प्ट मधूनच पहिल्या अटेम्प्ट सारखी एनर्जी लावून तुम्ही लवकरात लवकर ऑफिसर व्हाल. भावी अधिकाऱ्यांनो, खास तुमच्यासाठी आपण राज्यसेवा पूर्व 2024च्या पूर्व परीक्षेचा पूर्ण अनालिसिस पाहत असून आजचा आपला 3 नंबरचा पार्ट आहे. तत्पूर्वी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट चॅनलला सबस्क्राईब करून लाल बटन आहे त्याला हिट करायला विसरू नका, म्हणजे रेग्युलर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. आम्ही खास तुमच्यासाठी PYQ सॉल्विंग प्रोग्राम आणलेला आहे, ज्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार रोज सकाळी 7 वाजता 10 ते 12 मिनिटांमध्ये आम्ही PYQ प्रश्नांचा सराव करतो. एखाद्या दिवशी 10 तास PYQ करून काही उपयोग नाही. ऍटलिस्ट आठवड्यातून 2दा-3दा तुम्ही 10 ते 15 मिनिटं जर PYQ केलात, त्याच्या संदर्भातल्या महत्वाच्या ट्रिक आणि टिप्सचा रेग्युलर बेसिसवर सराव केला तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. मित्रांनो, अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आजच्या सेशन मधला 4था व 5वा प्रश्न हा असा आहे जो ठरवून सुद्धा अभ्यासाच्या जोरावर त्याचं उत्तर देता येणं अशक्य आहे. तो फक्त तुमचा अभ्यास, तुमची कन्सेप्च्युअल मेंटॅलिटी, क्लिअरिटी आणि MCQ टाईपचे प्रश्न सोडवण्याच्या ट्रिक आणि टिप्स ह्याच आधारावर तुम्हाला त्याचं उत्तर देता येऊ शकते. म्हणून संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला तो प्रश्न अटेम्प्ट करता येईल. चला, आपण आता जास्त वेळ वाया न घालवता आजच्या राज्यसेवा पूर्व 2024 परीक्षेच्या अनालिसिसच्या पार्ट नंबर 3 ला सुरुवात करूया. चलिए शुरू करते हैं. चला मित्रांनो, आपण आता क्लासरूम मध्ये आपल्या आजच्या सेशनला सुरू करू. बघा, त्यांनी 2 विधानं दिलेली आहेत, ती विधानं आपण वाचून घेऊ. विधान अ, सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता ही मुंबई उपनगर जिल्ह्याची आहे. ठीक आहे, पहिलं विधान. विधान नंबर 2, सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक लागतो. तर भावी अधिकाऱ्यांनो, ज्या प्रश्नांमध्ये अशा प्रकारची 2 विधानं दिलेली असतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक विधान हे अपेक्षित असतं. महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं उत्तर येतं. मात्र एखादं विधान मध्ये पहिलं असेल किंवा दुसरं असेल हे अनपेक्षित असतं आणि खूप कमी पर्सेंटेज मध्ये खूप कमी मुलांना त्या विधानाचा अर्थ किंवा त्या विधानाचं उत्तर किंवा त्या विधानाबद्दलची कन्सेप्ट त्याची सॉल्व असते. मग काय करायचं, जे अपेक्षित विधान आहे किंवा जे विधान जनरल लेवलला सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असू शकतं, ते तुम्हालाही माहिती पाहिजे जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर त्या विधानाबाबतचे पर्याय पहा. कोणतेही 2 पर्याय 100% कमी होऊ शकतात. बघा, त्यांनी आपल्याला 2 विधानं तर दिलेली आहेत. एका विधानात काय म्हटलंय, सर्वात जास्त घनता ही मुंबई उपनगर जिल्ह्याची आहे. 100% जर तुम्ही थोडाफार जरी अभ्यास करताय तर तुम्हाला माहितीच असेल की मुंबई उपनगर, ज्यात बोरिवली, मुंबई वगैरे सारखा, मुलुंड वगैरे सारखा पार्ट हा येतो, याची घनता सगळ्यात जास्त आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक हा 5वा असू शकतो. आता हे आपल्याला अपेक्षित नाही. काही मुलं जी कोल्हापूर जिल्ह्यामधून किंवा कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भात असतात त्यांना माहिती असण्याची शक्यता आहे. अदरवाईज जनरल लेवलला 5वा क्रमांक आपल्या नोट्स मध्ये निघण्याची शक्यता खूप कमी असते. आम्हाला विश्वास आहे की विधान अ हे बरोबर आहे. ठीक आहे, बघा, पर्याय विधान अ बरोबर असून ब चूक. ठीक आहे, विधान ब बरोबर असून अ चूक. 100% हे विधान कट झालं आणि दोन्ही विधाने चूक, म्हणजे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही चुकीचे आहेत, इथंच कट झाले. अधिकाऱ्यांनी भरपूर वेळेस सांगितलंय तुम्हाला, जर 1 आणि 4 ह्यापैकी जर मला एक गेस करायचं असेल तर मी नेहमी पर्याय क्रमांक 4 लाच गेस करतो. भावी अधिकाऱ्यांना आपण बघा, सॉल्विंग शीट मध्ये आलेलो आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये जी घनता आहे ती 20,980 प्रति चौरस किलोमीटर. 1 किलोमीटरच्या सर्कलमध्ये 20,000 लोक राहतात. सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता.
2 नंबरला मुंबई 19,652, 3 नंबरला ठाणे, 4 नंबरला पुणे, 5 नंबरला कोल्हापूर. त्याचप्रमाणे कमी घनता असलेले जिल्हे सुद्धा गडचिरोली आणि सिंधुदुर्ग तुम्हाला दिलेले आहेत. चला, सॉल्विंग शीट मधून आपल्या लक्षात आलेलं आहे की कोल्हापूर हा 5व्या नंबरचा जिल्हा आहे. म्हणजे विधान 1 आणि विधान 2 दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हेच याचं करेक्ट उत्तर आहे. बघा मित्रांनो, परत सांगतो, 1 आणि 4 ह्यापैकी जर मला कोणतं एक गेस करायचं असेल तर शक्यतो 4 नंबरला गेस करा. 100% सांगत नाही, पण मॅक्सिमम वेळेस त्याचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता आहे. बघा, सॉल्विंग शीट मधून तुम्ही सगळी डिटेल डाउनलोड करून घेऊ शकता. आपला आजचा दुसरा प्रश्न जो हिस्ट्रीच्या संदर्भात आहे. बघा, राज्यसेवा पूर्व 2024 टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली आहे? एक सिंपल लॉजिक. टिळकांच्या नावाने अशीच व्यक्ती शाळा चालू करू शकते जी टिळकांच्या जवळ किंवा टिळकांना मानणारी अशी व्यक्ती आहे. आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेचा थोडासा जरी अभ्यास केलेला आहे तर इतिहासातली अजरामर त्रिकूट लाल बाल पाल हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. अरे कहना क्या चाहते हो? मला इतकंच सांगायचं आहे की श्रीपाद अमृत डांगे हे करंजगाव तालुका निफाड नाशिक जिल्ह्याचे उच्च शिक्षित व कामगार चळवळीच्या संदर्भात होते. तर अरविंद घोष हे मूळचे कोलकाताचे असून लेखक व उच्च शिक्षण तज्ज्ञ होते. तर लाला लजपत राय व बिपिन चंद्र पाल हे टिळकांचे कट्टर समर्थक असून ते टिळकांप्रमाणेच प्रचंड जहालवादी स्वरूपाचे नेते होते. म्हणजे पूर्ण शक्यता आहे की लाल बाल पाल ह्या त्रिकुटातले लाला लजपत राय किंवा बिपिन चंद्र पाल ह्या दोघांपैकीच कोणीतरी टिळकांच्या नावाने शाळा चालू केलेली असेल. तर पहा, नाशिकचे श्रीपाद अमृत डांगे किंवा कोलकाताचे अरविंद घोष पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 4 इथेच कट झालेले आहेत. आता बिपिन चंद्र पाल आणि लाला लजपत राय 50-50% पर्यंत मी आलेलो आहे. पण तरी माझं कन्फ्युजन आहे की 1 ला टिक करू का 3 ला टिक करू. एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, 1 आणि 3 ह्यापैकी जर मला कशाला टिक करायचं असेल तर मी कन्फर्म 3 नंबरच्यालाच टिक करू शकतो. मॅक्सिमम शक्यता आहे की 1 आणि 3 मध्ये 3 बरोबर येण्याची जास्त शक्यता आहे. भावी अधिकाऱ्यांनो, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना लाला लजपत राय यांनी केलेली असून लाला लजपत राय यांनाच पंजाबचा सिंह असं म्हणतात. आणि ह्या संस्थेची स्थापना सन 1921 मध्ये लाला लजपत राय यांच्या मार्फत झालेली आहे. म्हणजे आपण करेक्ट उत्तरापर्यंत आलेलो आहोत. पर्याय क्रमांक 3 लाला लजपत राय हेच याचं बरोबर आणि सही उत्तर आहे. Once more! Once more! Once more! जेठालालजी, आपका बहुत बहुत शुक्रिया हूँ, आभारी हूँ. चला, आपण आता आपला राज्यसेवेचा दुसरा प्रश्न पाहूयात. ठीक आहे, बघा, केंद्रीय माहिती आयोगामध्ये जो की बिगर घटनात्मक आयोग आहे, ठीक आहे, एक मुख्य माहिती आयुक्त असतो आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो? केंद्रीय माहिती आयोग हा बिगर घटनात्मक आयोग असून त्याची स्थापना माहितीचा अधिकार 2005 च्या तरतुदींपासून झालेली आहे. सिंपल कन्सेप्ट आहे भावी अधिकाऱ्यांनो. अशा प्रकारच्या आयोगात नेहमी विषम किंवा ऑड फिगर, उदाहरणार्थ 3, 5 किंवा 7 अशा प्रकारचे सदस्य असतात जेणेकरून निर्णय घ्यायला सोपं होऊ शकतं. अच्छा, हमको सिखा दिया. आमिर भाई, आपको नहीं सिखा रहा हूं मैं. अगर 4 मेंबर रहेंगे तो 2-2 फिर वो डिसीजन नहीं हो पाएगा. लेकिन अगर 5 मेंबर रहेंगे तो एक साइड में 3 जन वोट करेंगे, दूसरे साइड में 2 जन, तो 3 वाले का डिसीजन अपन ले सकते हैं. तो आप टेन्शन मत लो आमिर भाई. पर्याय क्रमांक 1 आपलं इथेच कट झालेला आहे. कारण समजा एक मुख्य आयुक्त आणि 5 अतिरिक्त टोटल होतील 6, त्यामुळे डिसिजन होणार नाही. ठीक आहे, आता 2, 3 आणि 4 मध्ये हे पाहायचं की सगळ्यात जास्त सदस्य कोणता आहे. मी 100% बोलत नाही, पण मॅक्सिमम वेळेस बघा, एक महत्वाचा फरक आहे घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोगांच्या सदस्यांबद्दल. ज्या वेळेला घटनात्मक आयोग असतात त्याचे सदस्य संख्या हे कमीत कमी असतात. म्हणजे मॅक्सिमम प्रकारामध्ये 3 किंवा जास्तीत जास्त 5 असू शकतात. मात्र ज्या बिगर घटनात्मक आयोग असतात, ज्या एखाद्या कायद्याद्वारे त्या संस्थेची स्थापना झाली, अशा आयोगांच्या सदस्य संख्या ह्या जास्तीत जास्त असतात. म्हणजे 7 किंवा 9, 11, 13 ह्या प्रकारामध्ये.
म्हणजे जर आपण पर्याय 2 मध्ये पाहिलं 10, पर्याय 3 मध्ये पाहिलं 6 आणि पर्याय 4 मध्ये पाहिलं 8, तर जास्त संख्या आहे 10. म्हणजे पर्याय क्रमांक 2 10 माहिती आयुक्त व एक मुख्य आयुक्त, टोटल 11 सदस्य असण्याची शक्यता आहे. मी 100% बोलत नाही, पण मॅक्सिमम वेळेस हे पॉसिबल आहे. पहा, आपण सॉल्विंग शीट सुद्धा एकदा पाहून घेऊया, म्हणजे तुमची कन्सेप्ट अजून चांगल्या प्रकारे क्लिअर होऊ शकते. तर हा बिगर घटनात्मक आयोग असून हा माहितीचा अधिकार 2005 ह्या कायद्याद्वारे याची स्थापना झालेली असून एक मुख्य माहिती आयुक्त, चीफ इन्फॉर्मेशन कमिशन, तर जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात. चला, आपण व्यवस्थित पाहिलेलं. आपण आता आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नावर जाऊ. तर आपण आपल्या आजच्या तिसऱ्या प्रश्नावर आलेलो आहोत. पहा, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते आहे. भावी अधिकाऱ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला उत्तर आठवायचं नाहीये, तर आपल्याला 4 पर्याय दिलेत. त्या 4 पर्यायांमधून आपल्याला उत्तर शोधायचंय किंवा आपल्याला ते योग्य उत्तर असं निवडायचं आहे. बघा भावी अधिकाऱ्यांनो, आपण प्रश्न पुन्हा एकदा नीट पाहू. स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता ही कमी होते आहे. ठीक आहे, तर स्त्रियांचं शिक्षण आणि प्रजनन क्षमता, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा, आता शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात. तर कामाच्या संधी, एम्प्लॉयमेंट बद्दल प्रश्नात काही म्हटलेलं नाहीये, म्हणजे मे बी हे चुकीचं आहे. शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावे, म्हणजे एज्युकेशन व्हावे, है ना. तर शिक्षित व्हावं आणि प्रजनन क्षमता यांचाही काहीही संबंध नाही. ओके, आता शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधक विषयी अधिक ग्रहणक्षम बनवते. तर बरोबर आहे, जे गर्भनिरोधक साधनं आहेत त्याबद्दल आपल्याला स्त्रियांना शिक्षणामुळे जास्त माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक C 3 हे बरोबर येत आहे. पण स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते, तर आर्थिक स्थितीबद्दल प्रश्नात विचारलेलंच नाहीये. प्रश्न असा आलेला आहे की स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते आहे, म्हणजे C हा मला बरोबर वाटतो आहे, कारण स्त्रियांना गर्भनिरोधक विषयी त्याबद्दल माहिती मिळते. आणि जर तुम्ही C पर्याय पाहिला तर हा सगळ्यात मोठा पर्याय. आपलं रेग्युलर डिस्कशन चालतं, ज्या वेळेला एखादा पर्याय जास्त माहिती सांगतो, त्याच्याबद्दलचं जास्त काही लिहिलेलं राहतं, तो बरोबर असण्याची शक्यता असते, है ना. आता पर्याय 1, 2, 3, 4 मध्ये पर्याय क्रमांक 2 केवळ C हे त्याचं करेक्ट आणि 100% बरोबर उत्तर आहे. पर्यावरणाच्या संदर्भातला आपला हा चौथा प्रश्न आहे. पहा, ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा जास्त डॅश डॅश या विकासाला प्राधान्य दिले जाते. म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याहीपेक्षा जास्त प्राधान्य दिलं जातं. बघा, इंग्लिशमध्ये पण पहा, डॅश डॅश डेव्हलपमेंट इज प्रियोरिटाइज ओव्हर एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन इन एनर्जी जनरेशन, है ना. सिंपल प्रश्न आहे. 1 मानवी, 2 सांस्कृतिक विकासाला, 3 राजकीय विकासाला, 4 सामाजिक विकासाला. भावी अधिकाऱ्यांनो, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही अभ्यासावर द्यायचे ठरवले तरी ते शक्य नाहीये. हे प्रश्न तुमचे कन्सेप्च्युअल लॉजिकवरच आणि अंडरस्टँडिंगवरच तुम्ही चांगल्या प्रकारे देऊ शकता. बघा, प्रश्न त्यांनी क्लिअर विचारलेले आपल्याला, ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा जास्त आपण प्राधान्य कोणाला देतो, तर मानवी, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक. कन्फर्म आहे, मानवी, ह्युमन डेव्हलपमेंट. पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट आहे ह्युमन डेव्हलपमेंट, माणसाची डेव्हलपमेंट. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपण अभ्यासाच्या जोरावर नाही, आपल्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगच्या जोरावर योग्य उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे की ह्युमन डेव्हलपमेंट याबद्दलचा आहे. बघा, आपला 5वा आणि शेवटचा प्रश्न आहे. समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यांतिक डॅश डॅश असते की मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा साचतो. ठीक आहे, समानता, विषमता, कमतरता आणि विपुलता. आपण जस्ट पाहिलं, अभ्यास नाही, तर आपल्याला प्रश्न व्यवस्थित समजला पाहिजे आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग की समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्याधिक काय आहे
है ना, म्हणजे उत्पन्न पैशांचं प्रमाण आपण असंही बोलू शकतो. आपल्याला माहितीच आहे उत्पन्नाचं साधन एखादा व्यक्ती 2 लाख रुपये महिना कमवतो तर एखादा व्यक्ती 5,000 रुपये महिना कमवतो. एखाद्या व्यक्तीजवळ 10,000 करोडची प्रॉपर्टी असते ते एखाद्या व्यक्तीजवळ 1 रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी नसते. आपल्याकडे उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विषमता आहे, म्हणजे समानता नाही. म्हणजे काय, समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंतिक विषमता असते की तिथे मूठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा आहे. बघा, आपण अभ्यास नव्हे आणि आपण सिंपल आपल्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर ओळखलेलं आहे की विषमता, आणि ह्या प्रकारच्या आपण नोट्स पण काढू शकत नाही. राज्यसेवेमध्ये जनरल स्टडी सारख्या विषयामध्ये 100 प्रश्न असतात. 100 प्रश्नांमध्ये किमान 20 प्रश्न हे अभ्यासाच्या जोरावर कोणी देऊच शकत नाही. तुमच्या कन्सेप्ट किती क्लिअर आहे आणि त्या इम्प्रूव्ह व्हाव्या म्हणूनच आपण PYQ सॉल्व्हिंग प्रोग्राम आणलेला आहे, ज्याद्वारे सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी 7 वाजता आपण 10 ते 12-15 मिनिटांमध्ये PYQ प्रश्नांचा सराव करत असतो. चला तर भावी अधिकाऱ्यांनो, आता आपण आपल्या शेवटच्या होमवर्क वरती आलेलो. याचं उत्तर तुम्हाला 10 नोव्हेंबर पर्यंत द्यायचंय खाली कमेंट मध्ये, आणि उत्तर येत असेल तर ठीकच आहे, पण उत्तर न येणाऱ्यांसाठी अशी काही लॉजिक किंवा टिप्स किंवा ट्रिक आहे का, आणि जर ती तुम्हाला आली तर ती सुद्धा खाली कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका. बघा, सेम विधान दिलेले आहेत, त्यातलं सत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाडे असतात, तर मणके म्हणजे बॅकबोन आपण त्याला म्हणतो. ओके, आणि चेहऱ्यावरचं हाड हे है ना, हे अनियमित प्रकारच्या हाडांची उदाहरणं आहेत, आणि या संदर्भात खाली आपल्याला वेगवेगळे त्यांनी पर्याय सुद्धा दिलेले आहेत. मित्रांनो, सगळ्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तर चला आपण आता ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या लायब्ररीमध्ये जाऊया. भावी अधिकाऱ्यांना, आपण राज्यसेवा पूर्व 2024च्या प्रश्नांचा अनालिसिस करत असून आजचा आपला 3ऱ्या नंबरचा पार्ट होता. आपला 4था पार्ट हा सोमवार दिनांक 10 नोव्हेंबरला असेल. तर सोमवारी सकाळी 7 वाजता PYQ सॉल्व्हिंग प्रोग्राम पाहायला विसरू नका. जर तुम्ही 1 नंबरचा पार्ट आणि 2 नंबरचा पार्ट पाहिलेले नसतील तर त्याची लिंक माझ्या दोन्ही बाजूला देत असून ऑक्टोबर महिन्याच्या पूर्ण सेशनची लिंक इथं माझ्या वरच्या साईडला देत आहे. चला आता आपण 10 नोव्हेंबरच्या सेशनला भेटणार आहोत, राज्यसेवा पूर्व 2024च्या पार्ट नंबर 4 मध्ये. तोपर्यंत स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, व्यसनांपासून लांब राहा, आई वडिलांची सेवा करा, महत्वाचा अभ्यास करत राहा. नमस्कार.